मालेगावामध्ये उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानाची प्रतिमा लावण्यावरनं सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाही आणि त्यानंतर एक एक घटना अशा घडतायत की ज्यामुळे राज्यामध्ये सामाजिक वातावरणच बिघडताना दिसतंय। मालेगावानंतर अब्दुल सत्तार यांच्या मंदिरात प्रवेशावरनं वाद रंगला। आज तर एकाच दिवशी अशा 3 घटना घडल्या। या घटना कोणत्या, नेमकं काय घडतंय ते सगळं बघणार आहोत झिरो आवरच्या पहिल्या भागामध्ये। नमस्कार, मी पूर्वी भावे। याच निमित्ताने झिरो आवरच्या या भागामध्ये मी तुमचं स्वागत करते। आजची पहिली घटना आहे भिगवणची। तिथे एका तरुणीच्या अपहरणाला लव्ह जिहादचा रंग दिला जात असताना कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय। तर राज्य सरकारनं मुस्लिम आरक्षणाचा दशकभरापूर्वीचा GR रद्द केल्यामुळे मुस्लिम नेत्यांनी नाराजीचा सूर लावलाय। तर सरसंघचालक मोहन भागवतांवरती MIM नेते इम्तियाज जलील यांनी केलेली टीकाही वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली। आता खरं तर या तिन्ही घटना वेगवेगळ्या, पण त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे आणि तो म्हणजे त्यात सुरू असलेलं राजकारण। याला कुठल्याच समाजाचे नेते अपवाद नाहीयेत। त्यामुळे सहजच एक प्रश्न पडतो की सामाजिक तेढ मुद्दाम निर्माण केली जाते का? वातावरण बिघडतंय की राजकीय पोळी भाजण्यासाठी बिघडवलं जातंय? यावर तुमची मतं आणि कौल जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यासाठी आम्ही आज पहिला प्रश्न विचारलाय। याच अनुषंगाने जाऊयात प्रश्न पाहायला आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, आपल्या समाजामध्ये हिंदू मुस्लिम संबंध नेमके कसे आहेत असं वाटतं? या दोन समाजात तेढ आहे, तेढ नाहीये आणि राजकारण्यांकडनं संबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असे 3 पर्याय आहेत। आपलं मत काय आहे जरूर नोंदवा, आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे। इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये काल रात्री एका तरुणीचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली गेली। पोलिसात झालेल्या तक्रारीनुसार 21 वर्षांची एक तरुणी आपली आई आणि भावासह बाजारात गेली होती, तेव्हा दोघांनी तिचं अपहरण केलं आणि आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकली। या प्रकरणी आयान हारून शेख आणि जहीर हारून शेख या 2 भावांवरती गुन्हा दाखल झाला। तर मुख्य आरोपी म्हणून अबरुद्दीन शेख याचं नावही फिर्यादीमध्ये नोंदवण्यात आले। ही घटना घडल्यानंतर काल रात्री भिगवणमध्ये बराच गोंधळ झाला। आज भिगवण बंदही पाळण्यात आला। भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते संग्राम जगताप यांनी थेट मोर्चाची हाक दिली। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यासमोर लोक जमलेले होते। अर्थात त्यानंतर मात्र या प्रकरणाला नवच वळण लागलं आणि आणखीन संशयाचं धुकं तयार झालं। दिवसाभरामध्ये नेमकं काय घडलं ते सांगते, पण त्याआधी बघूयात मुलीच्या काकानं अपहरण कसं झालं याबद्दल काय दावा केलाय। काल 3:30 वाजता माझी पुतणी भावाची मुलगी 2 समाजकंटकांनी अक्षरशः तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून तिला धक्काबुक्की करून दांडक्यानं मारहाण करून गाडीत बसून अक्षरशः तिचं म्हणजे किडनॅपिंग केल्याचा प्रकार झालेला आहे। तर याच्यावरती काल 3:30 वाजल्यापासून पोलीस प्रशासन म्हणते की आमचा तपास चालू आहे, पण याला अजून कुठेही वाचा फुटलेली नाही आहे। तरी यात लवकरात लवकर दक्षता घ्यावी, नाही तर याचा उद्रेक होईल। ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही तातडीनं मुलीच्या शोधासाठी 6 पथकं रवाना केली। तसंच अपहरण झालेली मुलगी आणि आरोपींचं CDRही पोलिसांनी मागवले। त्यातून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फोन आणि व्हॉट्सअपवरनं संवाद होत असल्याचं स्पष्ट झालंय। 6 टीम्स आम्ही त्याला त्याच्या शोधसाठी फील्डमध्ये रवाना केलेले आहात। आमच्या टीम्स जे आहे ते जागेवर जाऊन तपासणी त्यांनी गोपनीय यंत्रणाने आणि तकनिकी तपास आमचा चालू आहे। आम्हाला त्या गुन्हा जे लीड प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर आमची टीम कार्यरत आहे। आमच्या सर्व समाज प्रतिनिधीशी बोलणं झालेलं आहे की आपण आमचं सहकार्य करा आणि जे पोलीस आहे ते योग्य पद्धतीने तपासाचा चालू आहे आणि लवकर जे आहे हे लोक आपल्याला सापडणार आणि कायदेशीर त्याच्यावरून कारवाई होणार आहे आणि असे प्रकारचं सहकार्य आम्हाला भेटत आहे। खरं तर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही पडळकर आणि जगताप या मोर्चावरती ठाम होते। मोर्चासाठी 4ची वेळ ठरवण्यात आली। दुपारपासूनच पोलीस ठाण्याबाहेर लोक जमायला सुरुवात झाली। अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्तही वाढवला। संध्याकाळी 5च्या सुमारास पडळकर तिथे पोहोचले। मुलीचं अपहरण केलेला तरुण हा सराईत गुन्हेगार असल्याचा दावा त्यांनी यावेळेला केला। पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली। त्यानंतर मोर्चाला संबोधित करताना पडळकर आणि जगताप यांनी गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची मागणी लावून धरली। काल जेव्हा घटना घडली तेव्हा
आई, भाऊ आणि ती मुलगी होती, त्यांच्या डोळ्यात चटणीची पावडर टाकून त्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून ते घेऊन गेलेले आहेत. संग्राम भैयांनी जसं सांगितलं तसं हा पहिला गुन्हा किडनॅपिंगचा आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करावं आणि त्याच्या पाठीमागं जे गुन्हे आहेत, हे काय एक दोघं पोरं काम करत नाहीत, त्याच्या पाठीमागं प्लान करणारी लोक आहेत. त्यांनी सांगितलं आम्ही मुलगी घेऊन येतो. कुठं अधिकाऱ्याने सांगितलं त्याचं तिचं चॅटिंग होतं. आता आरोपी ताब्यात नाही, मुलगी नेरळी ताब्यात नाही, चॅटिंग आलं कुठून? पहिली त्या पोलिसावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आता ज्या व्यक्तीचं अपहरण होतं, तो अपहरण झालं म्हणजे गुन्हाच काय आहे? अपहरणाचा. म्हणजे तो व्यक्ती त्याच्या ताब्यात येतो. आता ताब्यात आहे म्हटल्यानंतर ते समोर सांगतच बोलणार. एकीकडे हा असा गोंधळ सुरू होता, पण त्याच वेळी अपहरण झालेल्या तरुणीने समाज माध्यमांवर एक व्हिडिओ टाकला. त्यात आपलं अपहरण झालं नसून काल स्वेच्छेनं या तरुणासोबत मी आली आहे असं ती तरुणी म्हणतेय. मी जाहीर शेख यांच्यासोबत वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आलं नाही. तर राजकीय माणसाने त्यांच्या सोबत राजकीय लोकांनी डोळ्या बसून ठेवून नये. आम्ही माझ्या मर्जीने. पण मुलीवरती दबाव टाकून हा व्हिडिओ केल्याचा आरोप पडळकरांनी केलाय. मुलीचं लग्न 2 दिवसांवरती आलेलं असताना तिला पळवून नेण्यात आल्याचा दावा कायम आहे. ऐकूया पोलिसांची भेट घेण्यापूर्वी पडळकर नेमकं काय म्हणाले. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय. मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे. हा एक विषय झालाच आणि त्याचबरोबर दुसरा धार्मिक मुद्द्यावरती वादाचा विषय झाला तो मुस्लिम आरक्षणाचा. राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना मुस्लिमांना 5% आरक्षणाचा GR निघाला होता. मात्र त्यानंतर सरकार बदललं आणि या GRचं कायद्यात रूपांतर झालंच नाही. 23 डिसेंबर 2014 रोजी तत्कालीन सरकारनं आरक्षण रद्द केलं. पण तेव्हापासूनच मुस्लिम समाजाला प्रमाणपत्र दिली जात होती. आता शासनानं ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. राज्यातल्या मुस्लिम नेत्यांनी या निर्णयावरती टीका केली आहे. मुस्लिम समाजातल्या मागास गटांना शिक्षणात आरक्षण दिलं जावं अशी मागणीही या नेत्यांनी केली आहे. मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण या संबंधामध्ये विचार झालेला होता. तो आता हे सरकार काही ते आणेल असं मला वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे हे जे हायकोर्टात गेलं, हायकोर्टाने सांगितलं की मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळं किमान त्यांना याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तरी रिझर्वेशन द्यावं. मी एकदा लोकसभेमध्ये होतं तर लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेब होते आणि रिझर्वेशनच्या बाबतीत चर्चा होती. तर मला कोणीतरी मागून सांगितलं की मुस्लिम रिझर्वेशनच्या बाबतीत बोला. त्यावेळी मी मराठा समाजाच्या रिझर्वेशनचं समर्थन करत होता. तर मी त्यांना सांगितलं होतं की इनसे रिझर्वेशन मागने का मतलब ये है कि अपना सर दीवार के ऊपर फोडे. मी असा उद्देशून त्यांच्याकडे बोट दाखवून हे सांगत होतं. कारण त्यांनी या देशामध्ये असा माहोल तयार केलेला आहे की मुसलमानों हम तुमको सांस लेने दे रहे हैं इस देश के अंदर, यही बहुत बड़ी बात है करके उसमें. तर त्यांना असं वाटतं की रिझर्वेशन काढल्या तर आता मुस्लिम समाज संपणार आहे. नाही, आम्ही आमची लढा सुरू ठेवू. दरम्यान राज्याच्या मंत्र्यांना मात्र ही मागणी आणि हे आरोपही मान्य नाही आहे. कोर्टाच्या आदेशानं आरक्षण रद्द झाल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. तर हे आरक्षणच मुळात कायद्याला धरून नव्हतं असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे. कोर्टाचे आदेश आहे की आपण धर्माच्या नावावर आरक्षण देऊ शकत नाही. मग आरक्षणात ज्या ज्या गोष्टी दिल्या असतील त्या कोर्टाच्या आदेशानुसार कमी केल्या पाहिजे. सरकारचा निर्णय नाही हा. धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण देता येत नाही, हा कोर्टाचा निकाल आहे. त्या निकालावरनं त्या ठिकाणी आता सरकार पुढे जात आहे. सरकार काय आकाश करत नाही आहे.
सुप्रीम कोर्टाचा जो कोर्टाचा निकाल आहे त्या कोर्टाच्या निकालावर तुम्हाला पुढे जावं लागेल आणि सरकार त्यानुसार सभागृहामध्ये एखाद्या सदस्याने आवाज उठवायचा आणि त्याच्या अनुसरून आरक्षण द्यायचं, हे कायद्याला धरून नव्हतंच ना. तुम्हाला ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती. परंतु आम्ही मुस्लिम समाजाला खुश करतोय, तुम्हाला आरक्षण देतोय, तुम्हाला आता सवलती द्यायचं काम फक्त आम्हीच करू शकतो, ह्या भावनेतून त्यावेळेच्या निवडणुकीपुरतं या आरक्षणाचं गाजर हे मुस्लिम समाजाला दाखवलं होतं. परिणाम असा झाला की त्याला कोर्टामध्ये स्टे मिळाला, ते लागू करता आलं नाही आणि अखेरला जी पर्सेंटेज त्याच्यामुळं वाढलं, अखेरला तो निर्णय रद्द करावा लागला. हे खरं तर पाप जे आहे हे काँग्रेसचं आहे. एरवी सरकारच्या कोणत्याही निर्णयावर आणि भूमिकांवर टीका करणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे. बघूया. हा निर्णय घेतला असला तरी त्याच्यावरती येणाऱ्या विधानसभेत चर्चा केली जाईल असं मला वाटतं. इथे माझं मत व्यक्त करून काही उपयोग नाही. दरम्यान एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना अजमल कसाबशी केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. झालं असं की काल उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये भागवत यांचं भाषण झालं. यात त्यांनी हिंदूंना 3 अपत्य जन्माला घालण्याचा पुन्हा एकदा सल्ला दिला. त्याचवेळी घरवापसीचा वेग वाढवायला हवा आणि मुस्लिम धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात आलेल्यांकडे लक्ष द्यायला हवं असं आवाहनही भागवतांनी केलं. भागवतांची मानसिकता कसाब सारखी असल्याची टीका जलील यांनी केली. ऐसी ही सोच वाले लोगों ने इस देश को कमज़ोर किया है. आरएसएस जैसी संगठन का एक बड़ा नेता अगर इस तरह की अगर बात करता है तो मैं ऐसे नेताओं की तुलना जो है वो अजमल कसाब जैसे लोगों से करता हूँ. अजमल कसाब क्यों आया था पाकिस्तान से? इस देश को तोड़ने के लिए आया था, इस देश को कमज़ोर करने के लिए आया था. अरे ये देश का मुसलमान है, वफादार मुसलमान है जो इस मिट्टी को दिन में 5 मरतबा चूमता है. आणि याच अनुषंगाने आज आम्ही पहिला प्रश्न विचारला आहे. तो समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने धार्मिक मुद्द्यांचा कुठेतरी आधार घेतला जातो काही आशाच आहे. त्याच्यावरती प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं आशिष मनवरे यांची प्रतिक्रिया आहे. कोणताच धर्मद्वेष शिकवत नाही, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गलिच्छ राजकारण्यांनी धर्माचं राजकारण चालवलंय. एक्सवरनं मयूर बाकलीवाल यांची पोस्ट आहे. बहुतांश ठिकाणी हिंदू मुस्लिम संबंध चांगले आणि सौहार्दपूर्ण आहेत. मला जगात एकच धर्म दिसतोय आणि तो म्हणजे मानवता धर्म. सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया युट्यूबवरनं. फेसबुकवरनं जिब्रेल शेख म्हणतायत संबंध चांगले आहेत, माझे सर्वाधिक मित्र हे हिंदू आहेत आणि ते कायमच मित्र राहतील. राजकीय फायद्यासाठी धर्मांचा वापर केला जातो. साईनाथ काळे यांची प्रतिक्रिया. इंस्टाग्रामवरनं शौनक भिडे म्हणतायत हिंदू मुस्लिम समाजात तेढ नाहीये. याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि त्याचबरोबर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन. आपल्या तिघांचंही मी स्वागत करते आणि सुरुवातीला जाणार आहे नवनाथ बन यांच्याकडे. नवनाथजी माफ करा, तुमच्याकडे मी नंतर येते. खरं तर मी आधी संग्राम जगताप यांच्याकडे जाणार आहे. संग्रामजी, आज खरं तर पहिल्यांदा अपहरण झाल्याची बातमी होती, त्यानंतर त्या मुलीचा व्हिडिओ आला. या दरम्यान तिथे मोर्चेकरी सगळे जमलेले होते, परंतु हा व्हिडिओ आल्यानंतर मोर्चा पांगवला का गेला नाही? अजूनही तुमचा आक्षेप का आहे या सगळ्या मुद्द्यावर? नाही, मुद्दा आमचा असा आहे की मुलगी त्याच्या ताब्यात आहे ना. त्यांनी अपहरण केलेलं घटना सत्य आहे, कारण त्यांनी मिरची टाकलेली ना तिथं. आणि त्या मुलीला तो व्हिडिओ कसा घेतला, काय घेतला, आता मुली त्या ताब्यामध्ये ना. जोपर्यंत पोलीस प्रशासनाच्या समोर येत नाही तोपर्यंत आपण तो व्हिडिओ कसा खरा मानायचा? आमचा तो आक्षेप आहे ना. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये मुलगी आधी ताब्यात आली पाहिजे, पण मुलगी तयार असेल तर तुमचा काही आक्षेप नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, मुलगी तसं नाहीये. घटनाक्रम असा आहे की तिथं मिरची त्या आईच्या आणि तिच्या भावाच्या
डोळ्यामध्ये मिरची टाकली गेली, मुलगीला त्या टेम्पोमध्ये उचलून टाकण्यात आलं. नाही संग्रामजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु हा एक वेगळा गुन्हा आहे अशा पद्धतीने मिरची टाकणं किंवा तिला तिकडून नेणं. पण जर ती मर्जीने गेलेली असेल तर तो तिच्या बाबतीत असलेला गुन्हा होत नाही ना, याचा अर्थ ती तयार आहे त्या नात्यासाठी. नाही ना, मर्जीने अहो ती नात्याची तयार आहे, तो व्हिडिओ तिने दबावामध्ये घेतला नाही, असं कशावरून नाहीये. पण जर ती तयार असेल तर तुम्ही, पण जर ती तयार असेल काय करू शकत नाही, मी सुद्धा नाही, कुणीच काय करू शकत नाही भारतामध्ये. पण हा व्हिडिओ खरा आहे असं कशावर नाही मानायचं आपण. आणि समजा उद्या ती समोर आल्यानंतर हे स्पष्ट झालं की ती तयार आहे, अहो मग कोणाचा आक्षेप यायचं काही कारण नाही ना. पण हा व्हिडिओ आमचा मूळ त्या व्हिडिओवरच ऑब्जेक्शन आहे. मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, पण ताब्यात असताना तो व्हिडिओ आपण ग्राह्य कसा धरणार आहे. बर ठीक आहे. पोलिसांसमोर इम्तियाजजी आली काय पाहिजे, म्हणाले यावर? पोलिसांसमोर इम्तियाजजी? नाही, मला याच्या बाबतीत काही माहीत नाही आहे काय प्रकरण होतं. आता तुमच्या चॅनलवर बघितल्यानंतरच मला हे कळलेलं आहे, तर मी जास्त याच्या बाबतीत बोलू शकत नाही आहे. देशामध्ये कायदा आहे, कानून आहे. 18 वर्षापेक्षा कोणाचं वय असेल तर ते कोणाच्याही सोबत लग्न करू शकतात. अनेक असे वेगवेगळ्या समाजाचे मुलं असू द्या, अनेक असे उदाहरण आहे. मुस्लिम समाजातली मुली जी आहे तर दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत लग्न केलेले आहे. या देशामध्ये फक्त तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि दुर्दैव हे आहे की पोलीस जे बघाची भूमिका घेत आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची जे प्रवृत्ती देशामध्ये दररोज वाढत चाललेली आहे. याच कारणाने की पोलिसांचा जे भय होता एका काळात ते संपलेला आहे. म्हणून दररोज कोणीतरी उठतो आणि हिंदुत्वाची रक्षा करणार आहे. मी त्यांना सांगतो की किती उदाहरण देऊ की मुस्लिम समाजातली मुलीसुद्धा दुसऱ्या समाजाला, आता कुणाला प्रेम झालं असेल, लग्न केलं असेल, याच्यामध्ये कोणीही युवा पिढी जे आहे जात धर्म बघत नाही. पण दुर्दैवाने त्यांना असं वाटतं की नाही, हे मुलगी कशा आमची परवानगी घ्यायला पाहिजे होती, ती परवानगी घेतली नाही. आता ती मुली म्हणत आहे की मी माझ्या मर्जीने गेलेली आहे. आता हे सगळ्यांना घरी जावं सांगा आणि पोलिसांना सांगा की त्यांना एक कोठडीत घ्या, विचारा ते मुलाला विचारा, जे सत्य असेल त्या आधारावर कारवाई करा. नाहीतर काय गुंडराज चाललेला आहे का महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये? अशा प्रकारचे जे प्रवृत्ती दररोज कोणीतरी उभे राहतो. इम्तियाजजी, तुमचं म्हणणं कळतंय, पण त्याचबरोबर लव्ह जिहादच्या घटना सुद्धा समाजात घडतात, असा सातत्याने उदाहरण येतात, आरोपही केले जातात. ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, कुठल्याही प्रकारचा जेहाद फेहाद नाही, काही नाही आहे. हे मीडियाने तयार केलेले शब्द आहे. लव्ह जेहाद होतो, काही जमिनीचा जेहाद होतो, याचा जेहाद होतो, त्याचा जेहाद होतो. काही लोकांना काहीही जेहाद काही आहे नाही इसमें. जेहाद म्हणजे उर्दू शब्द आला की असा लोकांना भीती वाटतं की अरे बाबा काय झालेला आहे, कसल्या प्रकारचा जेहाद आहे करके इसमें. कसला जेहाद उसमें? म्हणजे एका शहरामध्ये एका मुस्लिम समाजाची मुलगी समजा एका हिंदू समाजाच्या मुलासोबत गेली असेल तर काय जेहाद होतो का? किंवा एक हिंदू समाजाची मुलगी कोणता मुस्लिम समाजाच्या मुलगासोबत गेली असेल तर त्यांचं प्रेम असेल, ते 18 वर्षाच्या वर एक वेगळं उदाहरण देते इम्तियाजजी. केरला स्टोरी नावाचा जो सिनेमा आला होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मांडलेल्या होत्या केरला फाईल्स मध्ये. तो तुम्ही पाहिलात का? नाही, फिल्म काय कशा प्रकारचे तयार होत आहे हे आपल्यालाही माहित आहे. मग आपल्याला एक प्रश्न विचारू का? गुजरात फाईल्स आपण बघितलेले आहे का? मी आपल्याला एक प्रश्न विचारतो आता. गुजरात फाईल्स आपण बघितलं का? नाही बघितलं असेल तर एबीपी माझा कधी दाखवणार आहे गुजरात फाईल्स हे आम्हाला सांगा. तुम्ही फिल्मची तुलना करतात की फिल्मने असं तयार केलेलं आहे. म्हणजे फिल्ममध्ये खूप सारे काहीतरी असतं, मतलब काहीतरी इमॅजिनेटिव्ह फिल्म मध्ये तयार असतं, म्हणून त्याला फिल्म म्हणतो आपण. इम्तियाजजी, तुलनेवरती तर आपण नंतर इम्तियाजजी आपण तुलनेवरती पुन्हा येऊच या, कारण तुलनेचा मुद्दा महत्वाचा असेलच. मुद्दा आज लव्ह जेहादचा असल्यामुळे त्या संदर्भात असलेल्या सिनेमाचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. विविध पद्धतीच्या घटना समाजात घडत असतात, हे सर्व बाजूने आपण कुठेतरी मान्य करण्याचा एक प्रयत्न इथे करतोय आणि म्हणून हा प्रश्न आला. असो, आपण पुढे जाऊया. नवनाथजी, या सगळ्यावरती आपले विचार. हे बघा,
कुठलाही कुणाचाही प्रेमविवाह असेल तर त्याला आक्षेप घ्यायचं कारण नाही, परंतु जबरदस्ती करणं, मिरची पूड टाकून डोळ्यामध्ये टाकून मुलीचं आई वडिलांसमोर अपहरण करणं हा अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा पद्धतीनं त्याचं समर्थन केलं जातं ते दुर्दैव आहे. आता तुम्ही म्हणतायत की मुलीचा व्हिडिओ आला, तर तो व्हिडिओ कुठल्या परिस्थितीलाही बघायला पाहिजे. त्या मुलीला धमकी देऊन तिला मारहाण करून व्हिडिओ आलाय का याची तपासणी कोण करणार आहे? तर जेव्हा ती मुलगी समोर येईल, आईच्या समोर येईल किंवा कुटुंबाच्या समोर येईल, बरं रे तेव्हा नवनाथजी, त्यातलं पण वास्तव समोर येईल. माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती मिळाल्याप्रमाणे या दोन व्यक्तींची ओळख अनेक वर्षांपासूनची होती असंही कळलेलं आहे. शिवाय नाही, तिच्या नाही, बॉडी लँग्वेज मधनं नाही, कुठेही असं दिसून येत नाही की कुठल्या दबावाखाली ती असेल ना, तिच्या आवाजातनं तसं जाणवतंय. असं कॅमेरा एका फ्रेम मध्ये काय असतं आणि फ्रेमच्या मागे काय असतं याच्यामध्ये खूप फरक आहे. मी आता तुमच्या चौकोनाच्या फ्रेम आहे, माझ्या बाजूला कोण आहे हे तुम्हाला माहितीये का? याची तुम्हाला कल्पना नसते, मलाही कल्पना नसते की त्याला धमकावून केलेलं आहे का. कारण मुलगी त्या कुटुंबाच्या ताब्यात आहे, मुलगी त्या अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं त्या मुलीला धमकावून व्हिडिओ केला का, त्या मुलीला काही आमिष दाखवलं का, त्या मुलीच्या कानपट्टीवर बंदूक ठेवलेली आहे का, हे आपल्याला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. त्याचं वास्तव पण कधी समोर नवनाथजी, येईल जर जेव्हा त्या मुलीची ऐका, तशी इच्छा असेल तर मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करण्याचं, प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे का नाही? 18 वर्षानंतर कुठल्याही मुलीला, 21 वर्षानंतर कुठल्याही मुलाला आपल्या आवडीनुसार लग्न करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते आपल्या संविधानाने दिलेलं आहे, त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. परंतु अपहरण करून, बळजबरी करून, धमकावून, जाणीवपूर्वक हिंदू मुलींना बदनाम करण्याचा प्रयत्न, त्यांचं अपहरण करून जाणीवपूर्वक लग्न करण्याचा प्रयत्न, बळजबरीनं लग्न करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या घटना रोखल्या पाहिजे. गेल्या काही दिवसापासून सातत्यानं, आता केरळ स्टोरीचा पार्ट 2 देखील येतोय, सातत्यानं बरं नवनाथजी, ठीक आहे, आपण या विषयावरती नंतर पुन्हा येऊया. संग्रामजी, मी तुम्हाला असा प्रश्न मला विचारायचा आहे की आज ज्या पद्धतीने घटनाक्रम घडलेला आहे किंवा गेल्या काही दिवसात घटना घडतायत ते बघता कुठेतरी हिंदू मुस्लिम या सगळ्या मुद्द्यांचा समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी जास्त प्रयत्न केला जातोय, जास्त वापर केला जातोय असं तुम्हाला वाटतं का? नाही, कसं आहे, या घटनांमध्ये कुठंतरी हिंदू मुस्लिमचा विषय येत नाही. हे जाणीवपूर्वक वारंवार हे अशा घटना काही लोक घडून आणतात आणि याच्या मागं वेगवेगळ्या जिल्ह्यात, समजा अहिल्यानगर जिल्ह्यात घडत असेल तर याची मुळं वेगळ्या ठिकाणी असतात आणि हे तिकडनं सुरुवात होती, हे घडवलं जातं आणि त्याच्यातनं कुठेतरी हिंदू समाजाला कुठेतरी टार्गेट करायचं. कोणाच्या माध्यमातून घडवलं जातं? म्हणजे धार्मिकच मुद्दा आहे ना हा शेवटी. धार्मिक याच्या मागं काही हे जिहादीच प्रवृत्ती आहेत, याच्या मागं काही मोरके असतात बसलेले वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, ते ठरवतात कुठं काय करायचं, त्यांना ते घटना घडून आणतात. आता हे लव जिहादचं सांगतात, आमच्याकडे परवाही 3 दिवसापूर्वी एवढ्या मोठ्या महिला भगिनींनी एक मोठा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की लव जिहादचा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा. शासनाला निवेदन त्यांनी केलं आणि हे टार्गेट करून केलं जातं. याच्यामध्ये प्रेम वगैरे काही नसतं, एखाद्या मुलीच्या मागं टार्गेट करायचं. आज जो प्रकार घडलेला आहे भिगवणचा, या मुलीला वडील नाही, बहुतांश मुली आधार नसलेल्या कुटुंबातल्या किंवा थोडं आर्थिक दुर्बल असणाऱ्या घरातल्या मुलींचाच प्रकार आपल्याला जास्त पाहायला मिळतो. हे टार्गेट करून केलं जातं. हे काही फक्त एक ठिकाणी घडतंय असं नाहीये. ठीक आहे इम्तियाजजी, अशा पद्धतीचा नेहमी आरोप केला जातो आणि सकल हिंदू मोर्चे या निमित्ताने ठिकठिकाणी होत आहेत. या सगळ्यावरती तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल जेणेकरून याच्यातली तथ्यता बाहेर येईल? नाही, मला काय सांगायचं आहे की नवनाथ बनसाहेब असू द्या किंवा संग्राम जगताप असू द्या, हे दोघंही सत्ताधारी पक्षातले आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता, केंद्रामध्ये त्यांची सत्ता. त्यांना काही नियम पाहिजे असेल, नवा कायदा पाहिजे असेल तर जेव्हा विधानसभे होते फालतू मुद्दे घेण्यापेक्षा आपल्याला वाटत असेल की हे महत्त्वाचे मुद्दे आहे, याच्यावर तुम्ही कायदा आणा ना. केंद्र सरकारला सांगा, मोदी साहेबांना सांगा की कायदा आणायला असणे. पण अशा प्रकारे तुम्ही जाऊन पोलिसांचा रोल तुम्ही करणार असेल तर पोलिसांना सांगा की घरी बसा, आम्ही दोघंही पोलिसांच्या वर्दी घालून आम्ही आता रस्त्यावर फिरणार आहे आणि हे सगळं आम्ही हँडल करणार आहे. समजा ह्या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे ती मुली जी आहे तिला बळजबरीने ते स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आपण जाऊन ते निष्पक्ष काढणार का? किंवा पोलिसांना सांगा की ती मुलीला बोलवा. मी जसं एक तुम्हाला एक सिंपल एक सोल्युशन देतो की पोलिसांना सांगा की तिला बोलवा आणि तिला काय लिहून द्यायचं आहे पोलिसांच्या समक्ष लिहून द्या त्याला.
पण अशा प्रकारचे मोर्चे काढून काही होणार नाही. मला असं वाटतं उगीच जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होतं, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हे प्रयत्न आहे. बर नवनाथजी गृहमंत्रालय आमचं म्हणणं आहे मॅडम की इम्तियाजजींना सांगा ती संभाजीनगर असली तर तिला घेऊन या पोलीस स्टेशनला आणि देऊन टाका तिचा जबाब. आमची काही हरकत नाही. बर ठीक आहे. नवनाथजी गृहमंत्रालय आपलंच आहे. अशा परिस्थितीमध्ये सकल पोलिसांचं काम आहे. बोला 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 तुमचा आवाज म्यूट होता, तुम्ही बोला. नवनाथजी तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. नवनाथ बन साहेब मला कशाला सांगतो आपण. हा इम्तियाजजी तुम्ही बोला. नवनाथ बन यांचा आवाज येत नाही. नवनाथ बन आपण म्यूट वर तर नाही आहात ना, एकदा चेक करा कृपया. नाही पूर्वीजी मी काय म्हणतो की तुम्ही मला कशाला सांगतो, मला कशाला उगीच तुम्ही त्या डिस्प्यूटमध्ये ते कॉन्ट्रोवर्शियल इश्यूमध्ये तुम्ही मला घसीटताय. मी काय बोलतो की पोलीस मोठी आहे का आपण जे अशा प्रकारचे मोर्चे काढून त्यांच्या घरं जाऊन पोलिसांवर दबाव, म्हणजे पोलिसांना काय कायदा कानून समजतच नाही, त्यांना काही कळतच नाही आहे. जे कळतं हे 2 लोकांना कळत आहे आणि तिथे जे मोर्चे काढणारे लोक आहे. मला काही देणं घेणं नाही आहे. ती मुलींना जबरदस्ती कोणी स्टेटमेंट द्यायला लावले असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, पोलिसांना सांगा. अरे तुमची सरकार आहे ना, कशाला मला भीक मागता तुम्ही की तुम्ही जाऊन आणा करके. माझा काय संबंध आहे याच्याशी. मला चांगलं काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप सारे गंभीर प्रश्न आहे, त्या गंभीर प्रश्नाच्या बाबतीत विचार करू नये. आपण याच्यावरती प्रतिक्रिया घेऊया. संग्राम जगतापांची. संग्रामजी मेन मुद्द्यावर. हो मॅडम ते म्हटले की तिला पोलीस स्टेशनला घेऊन येतो, मग त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी आणावं ना. आता तिला ते म्हणतात की ते जबाब कुणी घेतला, तिने व्हिडिओ दिला. आता यांना कसं माहिती व्हिडिओ दिलेला. नाही म्हटलं असं. अहो मी मला असं वाटतं की हा विषय थोडासा भरकटत चाललेला आहे. मी आता नवनाथ बन यांच्याकडे जाणार आहे. संग्रामजी थोडंसं थांबा. नवनाथ बन हा मुद्दा असा आहे की शेवटी गृहमंत्रालय आपलंच आहे. मग सकल हिंदू विविध संघटनांना मोर्चे का काढावे लागतात असा विषय जेव्हा येतो तेव्हा, आणि नेहमी असा विषय जेव्हा धार्मिकतेच्या पातळीवरती येतो तेव्हाच हे मोर्चे काढले जातात. इतर वेळी सुद्धा मुलींचं अपहरण होत असतं, बलात्कार होत असतात. त्यावेळेला जेव्हा पूर्वी जी कायद्याची लढाई ही कायद्याच्या पातळीवर लढली जाईल, पण काही गोष्टी रस्त्यावर आणि समाजामध्ये जागृती म्हणून लढाव्या लागतात. कारण जोपर्यंत आपण समाजामध्ये जनजागृती करत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. अशा पद्धतीची जनजागृती अनेक मेसेजेस, अनेक पोस्टर्स ऐकायला मिळतात. पूर्वीजी माझं ऐकून घ्याल का. कायद्याची लढाई आम्ही कायद्याच्या पातळीवर निश्चित करू. जिथे गरज आहे तिथे कायदे केले जातील आणि कायद्यानुसार याच्यावर बंधन लावण्याचा प्रयत्न निश्चित पूर्ण होईल. त्याबद्दलची प्रक्रिया देखील सुरू आहे. परंतु लोकांमध्ये जनजागृती होणं हे जास्त गरज आहे. ही जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांना सांगावं लागतं, लोकांना पटवून द्यावं लागतं. त्याच्यानंतरच लोकांना समजतं. हे आपल्याला माहिती आहे, भारत हा लोकशाही देश आहे. आपण लोकांना समजून सांगत असतो. त्यासाठी जनता लोक रस्त्यावर उतरतात आणि सांगतात. राहिला प्रश्न ज्या पद्धतीनं त्या मुलीचं अपहरण झालं, पोलीस देखील या प्रकरणामध्ये पूर्ण तपास करतायत, त्या मुलीला शोधून आणण्याचा प्रयत्न करतायत. परंतु काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकरणांना पाठीशी घालण्यासाठी त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न देखील काही लोक जाणीवपूर्वक करतात. अशा लोकांना देखील समोर आणणं आवश्यक आहे. त्यासाठी कायद्याचा धाक देखील दाखवावा लागेल. पोलिसांकडनं शोधण्याचं काम सुरू आहे. इम्तियाज जलील ज्या पद्धतीनं समर्थन करतायत की त्या मुलगीचं आहे, त्या मुलीचं समर्थन करणं, त्या कुटुंबाचं समर्थन करणं हे समर्थन चुकीचं आहे. एखाद्या मुलीचं अपहरण केलं जातं, आई समोर अपहरण केलं जातं, डोळ्यात पूड घालून अपहरण केलं जातं, याचं समर्थन इम्तियाज जलील कसं काय करू शकतात? नवनाथजी ती मुलगी स्वतःच म्हणते, ती मुलगी स्वतःच व्हिडिओवरनं म्हणते की ते अपहरण नाहीये आणि अजून काही प्रूव्ह नाही झालेलं. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत. पूर्वीजी तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय का, मी बघितलाय का, कशा परिस्थितीमध्ये काढलाय तुम्हाला माहितीये का? तो व्हिडिओ धमकावून काढलाय, बाजूला कोण बसलंय हे तुम्ही मी बघितले का? पण आपण बघितलेलं नाही तर मग आपण त्याला रंग देण्यातही अर्थ नाहीये असा माझा मुद्दा आहे. नाही रंग का दिला जातो? अपहरण केलंय ना, डोळ्यामध्ये मिरपूड घालून नेलं, हे तर तुम्हाला मान्य आहे का नाही पूर्वीजी? का हे मान्य नाही की मुलगी चालत गेली हे तुम्हाला म्हणायचं का? ती मुलगी डोळ्यात पूड घालून अपहरण केलं हे तरी मान्य आहे का तुम्हाला? पण अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात.
त्यामुळे जोपर्यंत हे प्रूफ होत नाही तोपर्यंत आपण असं नाही म्हणू शकत की नक्की प्रकार काय आहे. अपहरण केलं हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? का त्याचंही समर्थन तुम्ही करता? नाही, कारण आत्ताच्या घडीला आपण अपहरण केलेलं आहे हे सुद्धा नाही सांगू शकत जोपर्यंत ते प्रूव्ह होत नाही. नवनाथजी, जोपर्यंत पोलीस या संदर्भामध्ये व्यवस्थित असं सांगत नाहीत, डोळ्यात मिरची पूड टाकणं हा वेगळा गुन्हा आहे, परंतु याचा अपहरणाशीच संबंध आहे, त्याच्या माध्यमातून अपहरण झालं हे जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. त्यामुळे असं आपण आता या मुद्द्यावरतीच हा वाद आणि ही चर्चा इथेच थांबूया. परंतु अशा पद्धतीने समाजावरती धार्मिक मुद्द्यांनी ताण आणणं हे मात्र योग्य नाहीये, हे नक्कीच खरं. धन्यवाद आज तिघही आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. पण या घडामोडींवरती एबीपी माझाची भूमिका नक्की काय आहे, आमचं संपादकीय मत काय आहे ते सुद्धा आपण पाहूया. त्यासाठी जाऊयात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. लव जिहाद नावाचं सत्य आहे का? तर नक्की आहे, यात शंका नाही. पण म्हणून प्रत्येक हिंदू मुसलमान लग्न बंधन हे धार्मिक जिहादाचाच भाग आहे असं म्हणणं सुद्धा अन्यायकारक ठरेल. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा असं झालेलं लग्न नक्की काय आहे? धार्मिक जिहाद म्हणून करण्यात आलंय की ते खरं प्रेम आहे ज्या नात्यात त्या मुलीला आदर, स्वातंत्र्य आणि सुरक्षा मिळेल हे कळायला वेळ लागतो. त्या लग्नाला काही काळ जावा लागतो आणि खरी अडचण तीच आहे. अनेक संघटना हा प्रश्न घेऊन सतत काम करत आहेत, जनजागृतीही करत आहेत. पण अनेक राजकारण्यांना हिंदुत्वाचा मुद्दा हा राजकारणाचं भाग भांडवल वाटायला लागलाय. नवनवीन हिंदू नेते जन्माला येत आहेत. अशा परिस्थितीत मुसलमान नेतृत्वाला सुद्धा आपण कुठेतरी प्रखर होऊ शकतो याची राजकीय शक्यता दिसते. त्यामुळे मग कोणी टिपू सुलतानाची तारीफ करतं, कोणी टिपूचा फोटो लावतं, तर कोणी टिपू सुलतानाला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्षच बसवतं. त्यात मुस्लिम समुदायाच्या पाठिंब्यासाठी सध्या वेगवेगळ्या राजकीय घटकांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीत आपलं पारडं जड असावं यासाठी सॉफ्ट टार्गेट्स शोधली जातात. अर्थाचा अनर्थही केला जातो आणि मग कोणी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांची तुलना थेट अजमल कसाबशीही करतो. त्यामुळे समाजानं जागरूक राहून कुठली मुलगी लव जिहादचा बळी होऊ नये आणि कुठल्या मुलानं किंवा परिवारानं असं केलंच तर त्यांनाही समर्थन मिळू नये याची दक्षता घ्यायला हवी. तरच आपल्या शहरातील, गावातील समाजाची शांतता आणि वातावरण हे कोणा राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनणार नाही. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याच अनुषंगाने जो प्रश्न आपण विचारला होता त्याचा कौल काय आहे तो आता आपण पाहूया पोल सेंटरला. आपल्या समाजात हिंदू मुस्लिम संबंध नेमके कसे आहेत असं वाटतं? 17,000 मतं आलेली आहेत. समाजामध्ये या दोन धार्मिक गटांमध्ये तेढ आहे असं 30% लोकांना वाटतंय, तेढ नाही असं 12% लोक म्हणतात आणि 58% लोक असं म्हणतायत की राजकारण्यांकडनं संबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. आता वळूयात पुढच्या विषयाकडे, अजितदादांच्या अपघाताशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींकडे. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि राज्यामध्ये राजकीय भूकंप आला. एखाद्या मोठ्या नेत्याचं असं अचानक निधन होतं तर त्याच्याभोवती राजकारणाचं आणि प्रश्नाचं वलय निर्माण होणार नाही असं शक्यच नाहीये. दादांच्या निधनानंतरही तसंच झालंय. या अपघातातील अनेक गोष्टी संशयाच्या भोवऱ्यात आधीपासूनच होत्या. पण शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आतापर्यंत सादरीकरण करून पत्रकारांपुढे जे अभ्यासपूर्ण तांत्रिक मुद्दे सादर केलेत, आरोप केलेत, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनातही अजितदादांचा अपघात झाला की घात ही शंका निर्माण झाली आहे. खरं तर रोहित पवारांनी DGCA, राजकीय पक्षांची भूमिका, विमान कंपनी, तपास यंत्रणा यांचा दोरा गुंफत जे गंभीर आरोप केले त्याकडे सामान्य नागरिकांना दुर्लक्ष करणं कठीण आहे. ज्या पद्धतीनं राजकीय नेते अजितदादांच्या अपघाती निधनावरती प्रश्न उपस्थित करतायत त्याच पद्धतीनं सामान्य नागरिकही आपल्या लाडक्या नेत्याच्या अकाली एक्झिट मागचं खरं कारण जाणू इच्छितात. तुम्हाला आठवतच असेल, अजितदादांच्या अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. सादरीकरण करून अपघाताशी निगडीत काही महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अजितदादांचा अपघात नाही तर घात झाला
अशी शंका पहिल्यांदा उपस्थित केली. आजही त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली, प्रेझेंटेशन केलं आणि काही नवे प्रश्न उपस्थित केले. जर बघितलं तर मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते. म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. अरे फुल कशाला भरायचं? तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन म्हणजे लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता. त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला, त्यातली माहिती नाही मिळाली, बरंच काय आहे. आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला. एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो. त्यामुळे कागदसुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल ते घडलं असेल आणि ते जळलं ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. कुठलंही विमान घेतलं गेल्यानंतर त्याला 5000 तास असं काहीतरी दिलं जातं. त्याचं तास किती होते या विमानाचे? 5000. अजित काका जेव्हा विमानामध्ये बसले होते त्याला किती तास झाले होते? तर ते 5915. किती तास बाकी होते? त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त 85 तास. 5000 त्याचं वय होतं तर हे मशीन 8000 पर्यंत उडलेलं आहे. म्हणजे दादांकडे मशीन देत असताना तसंही त्या मशीनमध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि त्याची किंमतही खराब झाली होती. आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीनसुद्धा देताना खराब क्वालिटीचंच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं. आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. त्यामुळे प्रश्न वाढत चालेत आणि या विषयावरची अस्वस्थताही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.